बोला. राऊतसाहेब, आज संसदेत नवे शिक्षण मंत्री परीक्षा प्रक्रिया कठोर करण्यासंदर्भात जे कायदे आहेत ते कठोर करण्यासंदर्भात विधेयक मांडतील. नवीन विधेयकात असं काय आहे की ज्याच्यामुळे ही परीक्षा यंत्रणा ज्याला तुम्ही फुल प्रूफ म्हणतो तशी होईल. मुळात जे नवे शिक्षण मंत्री आहेत त्यांचा शिक्षणाशी आणि एकंदरीत या यंत्रणेशी किती संबंध आहे. आणि नवीन विधेयकात लक्षवेधी असं काही नाही. पेपर फोडणाऱ्याला पूर्वी 1 वर्ष शिक्षा होती, ती 10 वर्ष केली. फक्त आकडे बदलले. 1 कोटी रुपये दंड होता, तो 10 कोटी केला. फक्त आकडे बदलले. मी आधी म्हणालो आहे की अशा प्रकारचे कायदे करून मोदी हे किती काळ कायद्याचं पालन करू शकतात. हे मोदींचं सरकार म्हणजे पक्षांतरबंदी कायदा आहे ना या देशात. मी बोललो ना, अँटी डिफेक्शन लॉ आहे. म्हणून मोदी, अमित शहा किंवा त्यांनी जे काय लोक उभे केले आहेत मिध्यांसारखे, ते पक्षांतरबंदी कायद्याचं पालन करतात का? किंवा लोकसभेचे अध्यक्ष, विधानसभेचे अध्यक्ष, राज्यसभेचे सभापती, देशाचे सुप्रीम कोर्ट प्रमुख म्हणजे सरन्यायाधीश हे कोणत्या कायद्याचं पालन करून देश चालवत आहेत? अजिबात नाही. त्याच्यामुळे हा जो कायदा आहे हा एक देखावा आहे, रंगसफेदी आहे. आता प्रश्न कायद्याचा नाहीच आहे. विद्यार्थ्यांवर लाठीमाराचे आदेश कोणी दिले? इतक्या निर्घृण पद्धतीनं काठीला खिळे लावून अश्रुधूर सोडणं, त्यांनी मारणं, मुलींचा विनयभंग करणं पोलिसांकडून, हे आदेश कोणाचे होते? याच्यावरती संसदेमध्ये आज चर्चा किंवा सरकारला प्रश्न विचारले जातात. आणि इतकं होऊनही मोदी माफी का मागत नाही? कायदा काय सांगते आम्हाला? हा देश मुळात बेकायदेशीरपणे चाललेला आहे. कोणत्या कायद्यानं गौतम अडाणी यांना एवढी प्रॉपर्टी, देशाची सार्वजनिक संपत्ती त्यांच्या घशामध्ये घातली? कोणत्या कायद्यानं घातली? या देशातल्या सगळ्या विद्यापीठांचे कुलगुरू हे सरकारनं नेमलेले नसून हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने नेमलेले आहेत. अशा कुलगुरूंच्या नेतृत्वाखाली शिक्षणाला कोणतं तेज आणि झळाळी प्राप्त होणार? मुळात मोदी सरकारने हे जाहीर करावं. मोदी सरकारने या क्षणी त्यांच्या किती केंद्रीय मंत्र्यांची मुलं किंवा भाजपचे जे मुख्यमंत्री आहेत, केंद्रीय मंत्री आहेत, भाजपचे खासदार आहेत, त्यांची मुलं परदेशात शिकत आहेत. त्यांनी जाहीर करावं किती मुलं परदेशात उद्योग करतायत, नोकऱ्या करतायत. तुमची मुलं परदेशात सुरक्षित विद्यापीठात शिकतायत, तुम्हाला इकडलं शिक्षण नको आहे. आणि आमच्या मुलांना किंवा गरिबांच्या मुलांना तुम्ही इथे शिक्षण घेण्याचा, तुम्ही जी काय अभ्यास पद्धती बनवलेली आहे संघाच्या दृष्टिकोनातून, तिथे शिकावं असं म्हणताय का? आधी तुमची मुलं इथे शिकायला आणा, त्यांना हा कायदा लागू करा. जो काय तुम्ही करतायत त्यांनाही शिक्षण पद्धती लागू करा. केंद्रीय मंत्रिमंडळातल्या बहुतेक सर्व मंत्र्यांची मुलं ही परदेशात शिकत आहेत, परदेशी विद्यापीठात शिकत आहेत. आणि आमची मुलं सगळ्यांची ही या बोगस शिक्षण पद्धती गेल्या 10 वर्षाची निर्माण झाली आहे संघाच्या माध्यमातून, तिथे शिक्षण घ्यायचं हे थांबलं पाहिजे. त्यातला एक पहिला राष्ट्रीय स्तरावरचा मुद्दा आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काल नंदन नीलेकणींच्या अध्यक्षतेखाली एक टास्क फोर्स स्थापन आहे. देशातली शिक्षण यंत्रणा ही आधुनिक केली जाणार आहे. तुमचं या नाही, मुळात या देशाची शिक्षण पद्धती पंडित नेहरूंच्या काळापासून आधुनिकच आहे. त्या शिक्षण पद्धतीचं वाटोळं करण्याचं काम गेल्या 10 वर्षात झालं. पंडित नेहरू असतील, इंदिराजी असतील,
राजीव गांधी असतील, हे आधुनिक विचारसरणीचे नेते होते. मनमोहन सिंग असतील. तुम्ही ही आधुनिकता मारून तुम्ही भारताला पुराण किंवा महाभारत काळातल्या शिक्षण पद्धतीत नेलं. याबद्दल तुम्ही आधी देशाची माफी मागायला पाहिजे. ते निलकणीनं आणलं वगैरे सोडून द्या तुम्ही. मुळात या देशामध्ये तंत्रज्ञानाचं युग हे काँग्रेसने आणलं आहे, नेहरूंनी आणलं आहे, ते राजीव गांधीपर्यंत, मनमोहन सिंगांपर्यंत मान्य करतो. हे सर्व सुशिक्षित प्रधानमंत्री होते, ज्यांना शिक्षणाविषयी आस्था होती आणि देश आधुनिकीकरणाच्या मार्गावरून जावा आणि एक पिढीनं हे आधुनिकीकरण आत्मसात करावं, त्यासाठी त्याने IIT, IIM स्थापन केल्या. तुम्ही काय केलं? गोशाळा. काय तुम्ही मुलांना पकोडे तळायला सांगताय, तुम्ही मुलांना चहा विकायला लावताय, तुम्ही मुलांना गोशाळा स्थापन करून सरकारी अनुदानावर शेण गोळा करायला सांगताय, तुम्ही गोमूत्र गोळा करायला सांगताय. हे कसं का? याच्यामध्ये आता निलकणी काय करणार आहे? काय करतील? काय करू शकतात? तोपर्यंत मोदी सत्तेवर राहतील का? मोदी सत्तेवर राहत नाही आहेत तोपर्यंत. त्याच्यामुळे त्यांनी एकतर राजीनामा दिला पाहिजे. आणि जसं मनमोहन सिंग यांना नरसिंह राव यांनी अर्थमंत्री केलं बिगर राजकीय व्यक्ती, तसं मिस्टर मोदी यांनी हे जे काय संघाचे स्वयंसेवक नेमतायत ना शिक्षण मंत्री म्हणून, त्यांच्याऐवजी मग निलकणींना करा ना शिक्षण मंत्री. असे अनेक लोक आहेत, अनेक लोक आहेत. गेला बाजार तुम्ही देवेंद्र फडणवीस यांचा विचार करताच आहात. योग्य व्यक्ती आहे देवेंद्र फडणवीस आणि त्यांनाच केलं जाईल. मी ठामपणे सांगतोय. ते किती नाही म्हणाले तरी तेच शिक्षण मंत्री आहेत पुढे. नाही, फडणवीस म्हणतात की मी मुंबईतच आहे आणि महाराष्ट्रातच आहे. असं आहे की ते त्यांच्या हातात नाही ना कुठे राहणं आहे. डेप्युटी CM पद स्वीकारणं हे त्यांच्या हातात नव्हतं ना. जेव्हा कमिशनरचा हवालदार केला ना कमिशनरचा, तेव्हा मोदी आणि शहांनीच त्यांना आदेश दिले हवालदार व्हा म्हणून किंवा जमादार व्हा म्हणून. त्याच्यामुळे त्यांच्या हातातच नाही आहे ते. भारतीय जनता पक्षात स्वाभिमान किंवा मेरिट आहे कुठे? पण हा या देशाचा शिक्षण मंत्री जर मेरिटवर करायचा असेल तर मोदींच्या मनामध्ये या क्षणी देवेंद्र फडणवीस यांचंच नाव चालू आहे. आम्ही मनकवडे आहोत असं समजा. तुम्ही माफी मागा म्हणताय, मात्र धन्यवाद मोदीजी असा कार्यक्रम आखलाय भाजपने या सगळ्या कशा करता धन्यवाद कशा करता? काय म्हणून? नाही काय असं केलं की कुठला ऐतिहासिक निर्णय? अच्छा म्हणजे राजीनामा घेणं गरजेचं होतं आणि त्या राजीनाम्यासाठी हजारो विद्यार्थ्यांनी त्याग आणि बलिदान केलं. 20 मुलांनी आत्महत्या केल्या, त्यांनी बलिदान केलं. शेकडो मुलींचा विनयभंग झाला जंतर मंतरला. शेकडो मुलांची डोके फुटली, मुलींची डोके फुटली. उपोषण करावं लागलं सगळ्यांना. याच्याबद्दल ते धन्यवाद म्हणतात, त्याच्याबद्दल मी त्यांना धन्यवाद म्हणतो. पाहिलं मी. याची जबाबदारी फक्त नरेंद्र मोदी आणि अमित शहावरच आहे. राज्यकर्ते कोण आहेत? दिल्लीचे पोलीस आयुक्तांना आदेश कोण देतं? दिल्ली हा केंद्रशासित प्रदेश आहे, युनियन टेरिटरी आहे. तिथे फक्त केंद्र सरकारच्या गृह खात्याचाच हुकूम चालतो, बाकी कोणाचा नाही. पण फडणवीस असं म्हणतात की उद्धव ठाकरेंना डायलॉग बाजी चांगली जमते, उत्तम आहे. पण त्यांच्या मोदींना काय जमतं? काही परिणाम मग मोदींना काय? मोदींच्या डायलॉग बाजीचा किती परिणाम झाला? मोदी हे मोठे स्क्रिप्ट रायटर, म्हणजे मोदीला स्वतःचं स्क्रिप्ट पण तयार करता येत नाही. त्यांचं स्क्रिप्ट टेलिप्रॉम्प्टरवर येतं, त्याला मोबाईल पण पकडता येत नाही. त्या मुलांनी दाखवलं जंतर मंतरवरती सगळं. त्यांची काय धोतर सोडलेलं आहे, हां, किंवा नाडा सोडलेला आहे, ते मुलांनी सगळं दाखवलं. लहान मुलांनी. आम्हाला डायलॉगबाजी जमते. पुढे बोला. आम्ही सुशिक्षित लोक आहोत. आम्ही एक वृत्तपत्र चालवतो, आम्ही एक साप्ताहिक चालवतो, व्यंगचित्र. तुम्ही काय करताय? कधी हातात? विद्यार्थ्यांनी त्यांना एक जल्लोष किंवा आनंद साजरा करण्याची संधी दिली असंही ते म्हणतात. हो, पण आम्ही सुद्धा मुलांना न्याय दिला ना. जल्लोष मुलंही करतात, आम्ही करतोय. तुम्ही मुलांची डोके फोडलीत,
तुम्ही मुलींचे कपडे फाडले. संस्कारातला फरक आहे त्यांच्यातल्या आणि आमच्यात. तुम्ही मुलींचे कपडे फाडलेत भर रस्त्यावर, वस्त्रहरण, द्रौपदीचं, बहिणींचं, लाडक्या बहिणींचं. तुम्ही मुलांची डोकी फोडली, तुम्ही मुलांचं अन्नपाणी बंद केलं, बरोबर. तुम्ही मुलांना तुरुंगात टाकलं. आम्ही मुलांच्या बरोबर जल्लोषात सामील झालो. ही मुलं तुम्हाला जल्लोषात सामील करून घेतील का? नाही, अजिबात नाही. जाऊन बघा जंतर मंतरला अजून काय चाललंय ते. पण एकनाथ शिंदे असं म्हणत आहे की जो काही हा विजयोत्सव किंवा जल्लोष साजरा झाला, बेगानी शादी में अब्दुल्ला दिवान. ठीक आहे, आम्ही बेगाने शादीमधले अब्दुल्ले असू. तुम्ही कुठे आहात? तुमचा संबंध काय? तुमच्या दाढीला जंतर मंतरच्या पोराने आग लावली. दाढी अजून जळते आहे तुमची, धूर येतोय बघा. धूर वरून पण येतोय आणि खालून पण येतोय. गप्प राहा जरा आता. फार बेअब्रू झाली आहे तुमची. आम्ही पहिल्या दिवसापासून या आंदोलनामध्ये आहोत. मिस्टर मिंदे, तुम्ही कुठे आहात? आता आमचं नेक्स्ट जे आहे, काल शिवाजी पार्कला झालं, आता यापुढे पुढला मुक्काम ठाण्यात आहे आमचा. त्यांना मी आता निरोप देतो आहे. ठाण्यात काय? काल काय झालं शिवाजी पार्कला? तसा ठाण्यात करणार. हो, सगळ्या मुलांची इच्छा आहे. आम्ही म्हणतो संयम पाळा, पण सगळ्या मुलांची इच्छा आहे. तिकडल्या झुरळ्यांची इच्छा आहे, तिकडल्या सर्व सामाजिक कार्यकर्त्यांची इच्छा आहे ठाण्यात या म्हणून, लुईसवाडीला. काँग्रेस जनता पार्टी नंतर आता नव्या एका पार्टी स्थापना झाली. E20 पेट्रोल आणि खरंतर इथेनॉलच्या संदर्भातली बघा, घोटाळ्याची चर्चा E20 होती. पार्टी येऊ शकते, त्यानंतर सीतारामांसाठी रुपया पार्टी येऊ शकते. एवढा रुपया घसरला, रुपया पार्टी, ₹1 पार्टी येऊ शकते. येऊ शकतं ना सगळं. नाही, पण राऊत साहेब, तुम्हाला असं वाटतं का की या संसदेच्या अधिवेशनात काही विधेयकं मांडली जाणार होती, ज्यात मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पुन्हा मांडलं जाण्याची शक्यता आहे? तुम्हाला असं वाटतं की या सगळ्या वातावरणात केंद्र सरकार किंवा अमित शहा धाडस करतील हे विधेयक आणण्याची संसदेत? अजून ते धक्क्यातून सावरत आहे. चंद्राबाबू नायडूंनी सुद्धा याच्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. जंतर मंतरच्या आंदोलनासंदर्भात आंध्र प्रदेशमध्ये सुद्धा आंदोलनं सुरू आहेत आणि झाली. बिहारमध्ये झाली. त्याच्यामुळे बिहारमधून आणि आंध्रमधून ज्यांनी पाठिंबा दिला आहे सरकारला, त्यांनी सरकारवर दबाव टाकला. आता थोडं त्यांना शांतपणे बसून केदारनाथला वगैरे जाऊन तपश्चर्या करून विचार करावा लागेल. बोलिए हिंदी. या आंदोलन काळामध्ये भाजपपासून अलिप्त राहिले. शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल किंवा चंद्रबाबू असतील, हे भाजपपासून अलिप्त राहिले असं वाटतं? अलीकडे त्यांची हिंमतच नव्हती ना मुलांच्या विरुद्ध जाण्याची. भाजप एकटा पडला असं वाटतं? नक्कीच. भाजपमध्ये 2 गट आहेत या आंदोलनावरून. आता तुम्ही पाहिलं असेल की आसाममधल्या एका मंत्र्यांच्या मुलीनं आंदोलनात भाग घेतला. त्यानंतर भुवनेश्वरच्या खासदार सारंगी अपराजिता, मला वाटतं, त्यांची मुलगी आंदोलनात सहभागी झाली. तिच्यावर दबाव आला. तिने जे पोस्ट टाकली मुलांच्या बाजूनं, ते काढण्यासाठी ज्याने हा दबाव टाकला त्यालाच तिने एक्सपोज केलं की माझ्यावर दबाव आला आहे. आता हे घरातच चाललंय भारतीय जनता पक्षाच्या. चलिए बोलिए. हाँ बोलिए. नहीं, कौन सा बिल लेके आएंगे नरेंद्र मोदी जी बच्चों के लिए? बच्चों के लिए नई बात कौन सा है? एक पेपर लीक के बारे में एक बिल आ रहा है. इसमें नई बात क्या है? पहले 1 साल की सजा थी, अब 10 साल की कर दी. पहले 1 करोड़ का जुर्माना था, अब 10 करोड़ कर दिया. यही बात है, और क्या है? मुझे बताइए नई बात क्या है इस देश? क्या मोदी और अमित शाह किसी कानून से देश चलाते हैं, या सुप्रीम कोर्ट कानून को मानता है, चुनाव आयोग कानून को मानता है? पूरी तरह से बेईमान तरीके से देश चल रहा है. यहाँ कानून का राज नहीं है. तो नए कानून बनाकर आप क्या करो? एंटी डिफेक्शन लॉ है ना, फिर भी MP MLA को तोड़ देते हैं, पार्टियां तोड़ देते हैं. ये सभी को एंटी डिफेक्शन लॉ के 10th शेड्यूल में मान्यता नहीं है. फिर भी गैर कानूनी तरीके से ये लोग पार्टियां तोड़ रही है.
तो पेपर लीक कितना भी कठोर कानून बनाइए, मोदी जी की सरकार में आरएसएस के लोग जो शैक्षणिक संस्थानों पर बैठे हैं वो पेपर लीक करने वाले ही है। चलो थैंक यू। राहुल गांधी जो बच्चों को मारा गया था, इस पे जवाबदेही भी खुद भी आज देना ही चाहिए ना, देश के गृह मंत्री को जवाब देना पड़ेगा, वो भी फ्लोर ऑफ द हाउस पे देना पड़ेगा। तो जवाब मोदी जी को माफ़ी मांगनी पड़ेगी। जिस तरह से लाठीचार्ज हो गया है, जिस तरह से पेपर लीक हो गए हैं, सिर्फ धर्मेंद्र प्रधान का इस्तीफा लेकर कोई ये समस्या नहीं हल होगी।